मराठी अभिनेता मकरंद अनासपुरेचा आपण चित्रपट पाहिला असेल, असा चित्रपट ज्या चित्रपटामध्ये चक्क विहीर चोरीला जाते, तशीच काय घटना या घाटकोपर एन विभागातील प्रभाग क्रमांक 123 मध्ये घडलेली आहे। हा जो वॉर्ड आहे, हा जो वर्षानगर वॉर्ड आहे, याच्यामध्ये चक्कर मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्याने प्रज्ञाशील बुद्धविहार नावाचं बुद्धविहार चोरल्याचा आरोप स्थानिक भीमसैनिकांकडून होत आहे। काय सांगाल, काय नेमकी तक्रार आहे बुद्धविहार? या ठिकाणी आपण घाटकोपर पश्चिम विधानसभा क्षेत्र प्रभाग क्रमांक 123 मध्ये आज या ठिकाणी उभे आहोत, वर्षानगर पाण्याच्या टाकीवरती। खरं तर या वर्षानगर पाण्याच्या टाकीवरती अनेक प्रकारचे सगळे आमच्या सामाजिक चळवळीतले बांधिलकी असलेले कार्यकर्ते उपस्थित आहेत आणि सगळ्यांनी माहिती घेतली। गेले 2-4 दिवस हा विषय फिरतोय की प्रज्ञाशील बुद्धविहार हे अस्तित्वात आहे, फक्त पेपरावरती अस्तित्वामध्ये आहे। कारण आम्ही सगळीकडे पाहणी केली तर प्रज्ञाशील बुद्धविहार हे कुठंच नाहीये। आता हे जे आहे CWC जो फंड आलेला आहे महानगरपालिकेकडनं, तर गलिच्छ वस्ती सुधारणा जो फंड आहे, लादीकरण आहे, नूतनीकरण आहे, सुशोभीकरण आहे, त्या फंडाच्या माध्यमातून आम्ही ज्यावेळी माहिती घेतली, आमच्या हातात माहिती आलेली आहे, तर हा फंड फक्त पेपरावरती पास झालेला आहे। हे बुद्धविहार सुद्धा पेपरावर फंड कितीचा आहे? 9.5 लाखाचा फंड आहे आणि हा 9.5 लाखाचा जो फंड आहे तुम्ही पाहाल ह्याच्यावरती, या 9.5 लाखाचा जो फंड आहे या फंडावरती सर्व AE, WC आणि सगळ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। आम्ही विचारतो आज या ठिकाणी प्रकाश बोरनाळेला, खरं तर कोण आहे प्रकाश बोरनाळे? कोण आहे प्रकाश बोरनाळे? या 123 म्हणजे त्यांच्याकडे अनेक प्रभाग आहेत, पण प्रामुख्याने 123 प्रभागामध्ये त्यांनी प्रज्ञाशील बुद्धविहार याचा जो फंड पास केला अधिकाऱ्यांना, तो JE आहेत या प्रभागातले, आणि त्यांनी 9.5 लाखाचा जो गडबड केलेली आहे, हा फंड केलेला आहे। त्याच्या संदर्भात अनेक रिपब्लिकन चळवळीतले कार्यकर्ते असतील, बुद्धविहारातले कार्यकर्ते असतील, अनेक सगळे, म्हणजे हा तर प्रभाग आहेच, पण घाटकोपर पश्चिम मधले सर्व भीमसैनिक या प्रकाश इच्छितात। उद्या महानगरपालिकेमध्ये आम्ही सर्व जाणार आहेत एनवर्ड मध्ये आणि त्यांना जाब विचारणार आहे, या 9.5 लाख रुपये कुठं फंड पास झाला आणि कुठं तू खाल्लास। तर ह्याच्या माध्यमातून आपण सर्वजण तिथे उपस्थित राहणार आहे आणि त्याच्यावरती अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा नोंद झाला पाहिजे, या आमची प्रामुख्याने या पार्कसाईड पोलीस स्टेशनला आणि इथले जे वॉर्ड ऑफिसर आहेत ते सुद्धा जर त्याच्यात सामील असतील तर त्यांच्यावरती सुद्धा अॅट्रॉसिटी ऍक्ट गुन्हा नोंद झाला पाहिजे, ही भूमिका आज आम्ही सर्व रिपब्लिकन चळवळीतले कार्यकर्त्यांनी घेतले। आणि हे अॅट्रॉसिटी ऍक्ट होऊन त्याचं प्रकाश बोरनाळेचं निलंबन कसं होईल हे सुद्धा आम्हाला माहिती आहे। जर इथून आम्हाला सहकार्य झालं नाही तर आम्ही या आठवड्यामध्ये मुंबई महानगरपालिकेवरती सुद्धा मोर्चा घेणार आहे। प्रकाश बोरनाळे हटाव, घाटकोपर पश्चिम विधानसभा क्षेत्र बचाव, ही आमची भूमिका आहे। सर काय बोलाल तुम्ही? काय बोलाल? सर्वात प्रथम तुमच्या न्यूज चॅनलचे आम्ही आभार व्यक्त करतो की तुम्ही इथपर्यंत आलाय आमचे आवाज बनून, आणि असे जे अधिकारी यांना तर निलंबित केलंच पाहिजे। ते सर्वात अगोदर आम्ही धर्मादाय आयोगकडे जाणार आहोत, या सर्व चौकशीची सर्व गोष्टीची माहिती करणार आहोत। आणि दुसरी गोष्ट, आमच्या उद्या एनवर्डवरती आंदोलन आहे मोठ्या प्रमाणे, आम्ही मोठ्या संख्येने आमचे भीमसैनिक त्यांना जाब विचारणार आहेत। आणि बाबासाहेबांना ही गोष्ट माहिती होती, म्हणून बाबासाहेबांनी शेवटचा एक प्रयत्न केला होता आमच्यासाठी की दीक्षा घेतली होती, म्हणजे बाबासाहेबांनी दीक्षा घेतली। बाबासाहेबांना माहिती होतं की संविधान आमच्या समाजाची रक्षा करणार नाही, त्याच्यामुळं बाबासाहेबांनी दीक्षा घेतली आणि बुद्ध धम्म दाखवला की बघा, हे संविधान जर तुम्हाला वाचवणार नाही तर हा बुद्ध धम्म तुम्हाला वाचवणार। तुम्हाला या रस्त्यावरती चालायचं ना, आमच्या जर स्मितेला जर कोणी ठेच पोहोचायचे प्रयत्न करत असेल तर आम्ही त्याला सोडणार नाही, आम्ही त्याला जाब विचारणार। सर काय बोलाल, काय नेमकी बुद्धविहार चोरीला गेल्या संदर्भात काय? टॉप मराठीचे आभार। विषय असा आहे की प्रज्ञाशील बुद्धविहार आहे ना, हे अस्तित्वातच नाहीये आणि हे कागदपत्री आहे। कागदपत्री असल्यामुळे ना यांनी काय केलंय की इथले स्थानिक काही कॉन्ट्रॅक्टर अधिकारी यांच्या संगनमताने यांनी कागदपत्री बुद्धविहार म्हणजे समाजविहार, या समाजविहाराचं सुशोभीकरण करण्यासाठी CWCचा जो फंड आणलाय 9,48,000 काय, तर हा जो फंड आहे, हा फंड त्यांनी फंड केलाय म्हणजे चोरलाय।
आणि तो चोरला गुन्हे आहे तर प्रकाश बोरनाळे. कारण आमच्या हातामध्ये जे लागलेले कागदपत्र आहेत, बिलं आहेत, जे तुम्ही बिलं बघू शकता. कारण हे बिलं वगैरे सगळे पास करणारे कोण लोक अधिकारी आहेत, हे एन विभागाचे प्रकाश बोरनाळे. आणि ह्या प्रकाश बोरनाळे ह्या अधिकाऱ्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा झाला पाहिजे. पुढील वाटचाल आमची भविष्याची तुम्ही हे सिग्नेचरही बघू शकता. हे बिलिंग पास झालेले आहेत 9,48,055. बघा हे समोरच आहे. 9.5 लाखाचं बिल आहे पूर्ण. तरी सुद्धा आमचे संपूर्ण ह्या 123 वार्ड क्रमांक 123 चे जेवढेही भीम सैनिक आहेत, जसे आमचे फुलेशाह आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष जनार्दन भाई भालशंकर, आमचे मुंबईचे रिपब्लिकन सेनेचे भीमराजभाई जगताप, त्याचबरोबर आमचे मराठा महासंघाचे अध्यक्ष आशिषभाई लोहट, मुंबईचे सरचिटणीस, या सर्वांनी मिळून ह्या एन विभागाच्या अधिकाऱ्यांचे घोटाळे बाहेर काढलेले आहेत. हा एकच घोटाळा नाही आहे, या विभागात भरपूर काही असे घोटाळे आहेत. ते एक एक करून सगळे बाहेर येणार आहेत. आणि जे केलेले कर्मकांड आहेत यांचे, ह्या अधिकाऱ्यांचे, हे सगळं बाहेर येणार. कारण हे निलंबित होणं गरजेचं आहे. कारण असं होतंय, आंधळ दळतंय आणि कुत्र पीठ खातंय. काय कारवाई केली पाहिजे? कारवाई निलंबन होऊन त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंद झालाच पाहिजे. ह्या विषयाबाबत संपूर्ण पारसाईड मधील भीम सैनिक एन विभागावर आंदोलन करणार. कारण यांनी चोऱ्या केलेल्या आहेत आणि ह्या चोरीला माफी नाही. कारण एखाद्या समाजाची दिशाभूल करणे हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे. आणि या गुन्ह्यावर कारवाई आमचे भीमराजभाई जगताप, जनार्दनभाई भालशंकर, आशिषभाई लोहट, योगेश शिंदे साहेब आणि तमाम भीम सैनिक यांच्या नेतृत्वाखाली काम करणार. आणि पुढील वाटचाल यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, ही आमची मागणी असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा न्याय हा मिळालाच पाहिजे. उत्तरा दाखवा नाही तर निलंबित करा. सर, काय बोलायला, काय नेमकी बुद्धविहार चोरीला गेल्याची घटना आपण सांगितलेली आहे? काही दिवसापासून, काही महिन्यापासून वॉर्ड क्रमांक 123 चे स्थानिक लोक माझ्यापर्यंत येत होते. मला सांगत होते की अशा अशा पद्धतीचं प्रज्ञाशील बुद्धविहार म्हणून एक बुद्धविहाराचं काम झालेलं आहे आणि हे काम बीएमसी मार्फत झालेलं आहे. त्याचा फंड पास झालेला आहे. या माहितीनुसार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही स्थानिक लोकांना अनेक ठिकाणी विचारपूस केली की हा बुद्धविहार, प्रज्ञाशील बुद्धविहार म्हणून हे जो फंड पास झालाय, हा बुद्धविहार आहे कुठे? तर माझ्या माहितीनुसार ज्या पद्धतीने मी ते वॉर्ड क्रमांक 123 बनारसी हॉटेलच्या बाजूला मी स्वतः तिथे राहतो, त्या संपूर्ण भागामध्ये अशा नावाचं कुठलंही बुद्धविहार नाहीये. तर मला या बीएमसीला असेल किंवा या प्रशासनाला प्रश्न विचारायचा असेल, जर हे प्रज्ञाशील बुद्धविहार आहे तर हे बुद्धविहार चोरीला गेलेलं आहे. आणि हे चोरीला गेलेलं बुद्धविहार, हे बुद्धविहार शोधण्याचं काम या बीएमसीने करावं. जर बीएमसीने हे काम केलं नसेल तर या बीएमसीने जो या बुद्धविहाराच्या माध्यमातून पास केलेला फंड असेल, मग याचे जे इन्स्ट्रक्टर जे इन्स्पेक्शन करतात, बोरनार साहेब, आणि यांच्या इन्स्पेक्शनच्या नंतर ज्यांना जे बिल पास होतात, त्यांचे जे सिनियर वॉर्ड ऑफिसर जे आहे ते बेलार साहेब, या बेलार साहेबांना मला प्रश्न करायचा आहे की तुमच्या इन्स्ट्रक्टरने तिथे जाऊन जर हे बुद्धविहार पास केलेलं असेल तर ते पास केलेलं बुद्धविहार कोणी चोरला? हा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मी या ऑफिसरला हा प्रश्न विचारत आहे. आणि जर हे बुद्धविहार चोरीला गेलेलं असेल, या दोन्ही ऑफिसरवर, यामध्ये जितके ऑफिसर आहेत, या सगळ्या ऑफिसरांना अॅट्रॉसिटी ऍक्टच्या कायद्यानुसार यांना अटक करून यांच्यावर गुन्हा दाखल केलेला पाहिजे. जर हा जो 10 लाखाचा फंड यांनी काढलेला आहे, या 10 लाखाच्या फंड मध्ये ह्या लोकांनी प्रज्ञाशील बुद्धविहारामध्ये जर काम केलेलं आहे घटनेचं, माझ्या माहितीनुसार त्या प्रभागामध्ये असलेलं जे प्रज्ञाशील बुद्धविहार अशा नावाचं कुठलंही बुद्धविहार नाही आणि तिथे कुठल्याही प्रकारचं बुद्धविहारामध्ये काम झालेलं नाही किंवा सभोवताली काम झालेलं नाही. मग अशी परिस्थिती असताना देखील हे बीएमसी ऑफिसर हे कशा पद्धतीने बिल पास करतात? यांचे याच्यात काही लागेबांधे आहेत का? यांनी याच्यात काही केलेलं? जर जो पण ऑफिसर असेल किंवा त्यांच्या माध्यमातून जरी हे जे बिल पास होत असतील, ह्या सगळ्यांना वंचित बहुजन आघाडी धाड्यावर धरणार आहे.
लवकरच वंचित बहुजन आघाडी यांच्या ऑफिसमध्ये जाऊन यांना प्रश्न करणार आहे आणि जे अधिकारी याच्यामध्ये हे असतील, गुन्हेगार असतील, त्यांच्यावर वंचित बहुजन आघाडीची मागणी असेल, यांच्यावर अॅट्रॉसिटी कायदा लागू झाला पाहिजे आणि याला सर्वांना लगेच निलंबित केलं पाहिजे. सर काय बोला, आपला जो घाटकोपर विभागामधील जो वॉर्ड 123 आहे तिथे बुद्ध विहार चोरीला गेल्याची घटना समोर आलेली आहे, काय सांगायचं तुम्ही? एक तर एक कारणामे एन विभागाच्या बाहेर येतात. गेल्या जेव्हापासून महानगरपालिका अस्तित्वात नाही आहे तेव्हापासून कॉन्ट्रॅक्टरांनी एन विभागामध्ये माज घातलेला आहे. मुळात या अगोदर सुद्धा अशा प्रकारची तक्रारी महानगरपालिकेमध्ये लेखी सुद्धा मी केलेली आहे. ओरली सुद्धा अनेक विभागाचे अधिकाऱ्यांना सांगितलंय की थोडासा कॉन्ट्रॅक्टरवर तुम्ही आळा घाला, परंतु लोकप्रतिनिधी नसल्या कारणे अशा प्रकारचे जे काही कार्य आहे ते अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरचे संगमनेतेने असा प्रकार होतात. परत एकदा केसी इन्फ्रा या अगोदर सुद्धा या तक्रारी मी केली या कंपनीच्या संदर्भात. हा केसी इन्फ्राचे सगळे कामाची चौकशी या माध्यमातून झाली पाहिजे अशी मागणी करतो. कारण बघितलं असेल तर की प्रज्ञाशील बुद्ध विहार वर्षानगर अशा प्रकारचा एक वर्क ऑर्डर इथे निघालेला आहे. हे वर्क ऑर्डर मध्ये जे ऍड्रेस लिहिलंय अशा प्रकारचं कुठलेही बुद्ध विहार त्या विभागामध्ये नाही आहे. तिकडच्या स्थानिक लोकांना मी विचारलं, अनेक लोकांशी चर्चा केली, बाबा असं मग हा कसं काय बिल बनलं. 10 लाख 15 लाख असे वेगवेगळे बिल या कंपनीने त्या विभागामध्ये काम करत असताना, एन विभागामध्ये विविध वॉर्डमध्ये काम करत असताना वेगवेगळे बिल बनवले आणि सगळे बिल जे आहेत ते सगळे बिल फेक आहे. आणि लादी पॅसेजच्या नावाखाली जो मोठा भ्रष्टाचार या कंपनीने केलाय, त्या कंपनीचं पूर्ण ज्या कामं जिथे कामं केले त्याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे. आणि विजिलन्स कडून माझी अशी विनंती आहे, माननीय उपायुक्त आणि वॉर्ड ऑफिस हे दोन्ही अत्यंत चांगले अधिकारी आहेत, परंतु खाली जी काही मस्ती चालू आहे कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी हे कुठे ना कुठे बाहेर आली पाहिजे अशी मी या माध्यमातून मागणी करतो. त्या अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्याद्वारे हा जो काय घोटाळा केला त्या अधिकाऱ्यावर काय कारवाई केली पाहिजे? 100% या अधिकारी आणि कंपनी सुद्धा ब्लॅकलिस्टेड झाली पाहिजे. असं कुठलंही काम त्यांना मिळालं नाही पाहिजे. आणि ज्या गँग त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत, मग अधिकारी असेल, तिकडचे स्थानिक जे काही राजकीय कार्यकर्ते असेल, त्याचबरोबर त्याच्याबरोबर असणारे कॉन्ट्रॅक्टरचे माणसं, ही जी काही लिंक आहे ते लिंक कुठे ना कुठे तुटली पाहिजे. महानगरपालिकेचा पैसा हा टॅक्स पेअर लोकांचा पैसा आहे, पब्लिकचा पैसा, हे कुठेतरी वाया गेलं नाही पाहिजे अशी मी मागणी करतो. यामध्ये नेमकी हे कोणी चोरलंय, काय चोरलंय याच्यावरती कारवाई झाली पाहिजे अशी मागणी स्थानिक जे भीमसैनिक आहेत त्यांच्याकडून होताना दिसत आहे. मी धीरज गोलप, टॉप न्यूज मराठी, मुंबई. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.